So hello dear students, in this video we shall discuss the rest of the part of this chapter, that is the most important, that is gametogenesis. But before discussing gametogenesis, we have in the previous video we have a detailed discussion on the menstrual cycle and what care we have to टेक इन दॅट मेन्शुरल सायकल. त्या मेन्शुरल सायकल मध्ये आपल्याला नेमकी काय काय काळजी घ्यायची त्याचं एक थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. हायजीन प्रॅक्टिसेस ड्युरिंग मेन्शुरल सायकल ऑर मेन्शुरेशन. त्या महिलेनं, ज्याला मासिक पाळी ज्या महिलेला येते त्या महिलेनं त्या 4-5 दिवसाच्या ब्लिडिंग फेज मध्ये काय काळजी घ्यायची. तर सगळ्यात महत्वाचं आहे कीप द पर्सनल हायजीन. कीप द पर्सनल हायजीन. सगळ्यात महत्वाचं वैयक्तिक स्वच्छता त्या महिलेनं राखायची. टू अवॉइड द इन्फेक्शन, नाहीतर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात. नेक्स्ट, चेंज द सॅनिटरी नॅपकिन्स. जे काही तुम्ही आपण पॅड्स वगैरे वापरतो हे पॅड्स, चेंज द सॅनिटरी नॅपकिन्स. सॅनिटरी नॅपकिन्स एव्हरी 4 to 5 hours. एव्हरी 4 to 5 hours. 4 ते 5 तासानंतर त्या महिलेनं त्या पॅड्सला चेंज करत राहायचं. टू अवॉइड द बॅक्टेरियल इन्फेक्शन, टू अवॉइड द इन्फेक्शन ऑफ वेजायनल पॅसेज. ओके, एक तर पर्सनल हायजीन मेंटेन करायची. देन कीप द प्युबिक एरिया क्लीन. कीप द प्युबिक एरिया. प्युबिक एरिया मीन्स द ग्रॉइन एरिया, द वेजायनल एरिया. दॅट एरिया वी हॅव टू कीप ए क्लीन. स्वच्छ ठेवायचा आहे तो प्युबिक एरिया. सतत त्याला वॉशिंग करून व्यवस्थित त्याची काळजी घेऊन. नेक्स्ट, युज्ड सॅनिटरी नॅपकिन्स. ज्या काही आपण त्या 4-5 तासानंतर ज्या काही सॅनिटरी नॅपकिन्स, ज्याला आपण पॅड्स म्हणतो वेगवेगळ्या कंपनीचे, हे पॅड्स जे आपण वापरायलो, युज्ड सॅनिटरी नॅपकिन्स शुड बी डिस्पोज्ड ऑफ प्रॉपरली. शुड बी डिस्पोज्ड ऑफ प्रॉपरली. जे काही आपण सॅनिटरी नॅपकिन्स वापरायलो ते व्यवस्थित योग्य कचरा कुंडीमध्ये ते टाकले पाहिजेत. इतरत्र कुठेही न पसरवता त्याच्यामधनं इतर इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेऊन त्याला व्यवस्थित डिस्पोज ऑफ केलं पाहिजे, प्रॉपरली, व्यवस्थितपणे. अलग लक्षामध्ये हे एक आपल्याला सगळ्यात महत्वाची तिथं प्रॅक्टिस पाळायची. अँड देन डोंट यूज द डॅम्प अँड डर्टी क्लोथ्स इन्स्टेड ऑफ पॅड्स. बरेच आजही काही सोसायटीमध्ये, म्हणून पॅडमॅन वगैरे चित्रपट आपल्या अक्षय कुमारनं वगैरे काढले की बाबा आज ती किती गरजेची आहे महिलेच्या त्या मासिक पाळीमध्ये त्या 4-5 दिवसामध्ये काळजी घेणं. आणि म्हणून त्या पॅडमॅन चित्रपटामधनं त्यांना दाखवून दिलेलं आहे की आपण मायनर गोष्टीकडे लक्ष करून आजकाल मग असे जर इन्फेक्शन व्हायला लागले तर मग युटेराईन कॅन्सर, वेजायनल कॅन्सर, त्या पूर्ण भागाचे वेगवेगळे कॅन्सर आज व्हायला लागलेले आहेत. तर त्याच्यामुळं असे कुठलेही डर्टी क्लोथ्स किंवा डॅम्प, ओलसर कसलेही कपडा आपण त्या पॅडच्या ठिकाणी न वापरता योग्य रीतीने चांगल्या कंपनीचे डिझाईन केलेले पॅड्स आपण वापरले पाहिजेत. म्हणून डोंट यूज द डॅम्प अँड डर्टी क्लोथ्स सो दॅट वी कॅन अवॉइड द बॅक्टेरियल इन्फेक्शन. अन्यथा तिथं बॅक्टेरियाची वाढ त्या ओलसर कपड्यामुळे होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपल्याला ते सुद्धा तिथं वेळोवेळी काय करायचे, टाळायचे. एवढ्या जर गोष्टी आपण पाळल्या तर आपण ह्या मेन्शुरल सायकल मधली ही जर हायजिनिक प्रॅक्टिसेस जर आपण मेंटेन केल्या तर आपल्याला त्या मासिक पाळीत नंतर काही त्रास होण्याचे चान्सेस फार कमी असतात. एवढ्या प्रॅक्टिसेस एव्हरी मेन्शुरेटिंग वुमन शुड फॉलो ऑल दीज प्रॅक्टिसेस. ज्या महिलांना मासिक पाळी येते त्यांनी या सगळ्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे गॅमेटोजेनेसिस. नाउ व्हॉट इज मीन बाय गॅमेटोजेनेसिस? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स फ्रॉम. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स फ्रॉम द germinal epithelium cells. Germinal epithelial cells. Epithelial cells. Epithelial cells of gonads. कुठून आहेत ह्या? गोनॅड. गोनॅड कोणते आहेत? वी हॅव 2 gonads, मेल गोनॅड अँड फिमेल गोनॅड. द मेल गोनॅड इज टेस्टिस. तर टेस्टिसची जर्मायनल एपिथेलियम पासून गॅमेट बनणार आहे. आणि फिमेल मधली गोनॅड कोण आहे? फिमेल गोनॅड इज ओव्हरी. वी हॅव डिस्कस्ड ऑल. तर
टेस्टिस मधल्या जर्मायनल एपिथेलियम, ओव्हरी मधल्या जर्मायनल एपिथेलियमची म्हणजेच गोनॅड मधल्या जर्मायनल एपिथेलियम पासून गॅमेट प्रोड्यूस करणे. कुणात? इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग एनिमल. हा शब्द फार महत्वाचा आहे. इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग एनिमल्स, जे लैंगिक प्रजनन करतात अशामध्ये गोनॅडच्या जर्मायनल एपिथेलियम पासून गॅमेट तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? गॅमेटोजेनेसिस. नाउ वी हॅव टू सेक्स, मेल अँड फिमेल, and in the male and female the different gonads are there, testis and ovary. And these testis, we have discussed the histology of testis. In the testis, the seminiferous tubules, testis मध्ये कोण आहे? seminiferous tubules, these are forming the male gametes. Okay, and in the ovary the primordial germ cell, माहिती आहे तुम्हाला ते काय करायला? तुमचा ग्राफियन फॉलिकल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार करून नंतर ओव्ह्यूम तयार करायला. तर टेस्टिसद्वारे कोण तयार केला चाललाय? स्पर्म. आणि ओव्हरीद्वारे कोण तयार केला चाललाय? एग ऑर ओव्ह्यूम. एग ऑर ओव्ह्यूम. तो ऑल दीज आर द गॅमेट्स. आणि असे हे दोन गॅमेट तयार करणे, हॅप्लॉइड गॅमेट्स तयार करणे, बोथ आर हॅप्लॉइड, कंटेनिंग द हाफ सेट ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचा हाफ सेट म्हणजे 23 क्रोमोझोम्स आर देअर इन टोटल. ह्युमन बिंग मध्ये 46 क्रोमोझोम्स असतात, त्याच्यातले हाफ सेट त्या स्पर्म मध्ये, हॅप्लॉइड स्पर्म. आणि हा हॅप्लॉइड ज्यावेळेस फ्यूज होऊन डिप्लॉइड काय तयार होणार आहे? झायगोट तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गॅमेटोजेनेसिस बघायचे. अँड इन दॅट गॅमेटोजेनेसिस वी हॅव टू डिस्कस द फर्स्ट वन इज स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस. ओके. Now the first process is spermatogenesis, the formation or production of sperms from the germinal epithelium cells. Germinal epithelial cells or primordial germ cells असं सुद्धा त्याला म्हणतो. जर्मायनल एपिथेलियल सेल्स पासनं काय तयार करणे? स्पर्म तयार करणे. कुणापासून? कुणातल्या? मेल गोनॅड. हे जर्म सेल्स कुठले आहेत? जर्मायनल एपिथेलियल सेल कुठले आहेत? मेल गोनॅड मधले. मेल गोनॅड मधल्या जर्म एपिथेलियल सेल पासून स्पर्म प्रोड्यूस करणे, दॅट इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. त्याला काय म्हणायचं? स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतात. सो द प्रोडक्शन ऑफ स्पर्म फ्रॉम द जर्मायनल एपिथेलियल सेल्स ऑफ मेल गोनॅड is called spermatogenesis, and the formed sperm or synthesized produced sperms are haploids. स्पर्म कसे असणार आहेत? हॅप्लॉइड असणार आहेत. हे सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. नाउ दिस स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस इज जनरली इफेक्टेड बाय द हार्मोन्स. हे सगळं स्पर्मॅटोजेनेसिस असेल किंवा तिकडे oogenesis, ओहा तयार होणं असेल, ऑल दीज आर अंडर द कंट्रोल ऑफ हार्मोन्स. अँड रिमेंबर गाईज, आवर हायपोथॅलॅमस इन द ब्रेन, hypothalamus in the brain secrete gonadotrophin releasing hormone. Gonadotrophin releasing hormone. These gonadotrophin releasing hormones are secreted by hypothalamus. मग आता हा gonadotrophin काय? It secretes the FSH, follicle stimulating hormone. हे follicle stimulating hormone काय करतात? These follicle stimulating hormone produce the gametes. हे कशासाठी हेल्प करतात? गॅमेट्स प्रोड्यूस करण्यासाठी. म्हणजे जर्मायनल एपिथेलियल सेल्स ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युलच्या जर्मायनल एपिथेलियम पासून स्पर्म तयार करतात आणि तिकडे प्रायमॉर्डियल सेल पासून तुमचा ओहा तयार करतात, म्हणजे FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फिमेल मध्येही तो गॅमेट तयार करायला आहे, मेल मध्येही तो गॅमेट तयार करायला. बट एव्हरीथिंग इज अंडर द कंट्रोल ऑफ ब्रेन. ब्रेन मधला हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस गाईड द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी, हायपोथॅलॅमस ग्लँड, बोथ दीज secrete the gonadotrophic releasing hormone. Gonadotrophin releasing hormone. ते कुणाला सिक्रेट करतात? FSH ला त्यांनी एक्साइट करायला लावतात, सिक्रेट करायला लावतात, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि त्याच्यामुळे काय तयार होतात? गॅमेट तयार होतात. हे अगोदर महत्वाचं आहे. नाउ हाऊ द स्पर्मॅटोजेनेसिस इज कम्प्लिटेड इन 3 स्टेप. किती स्टेप मध्ये कम्प्लीट होणार आहे? 3 स्टेप मध्ये. कशा 3 स्टेप आहेत बघा. पहिल्यांदा आहे मल्टिप्लिकेशन फेज. काय असते? समजा मी हा सेमिनिफेरस ट्युब्यूल घेतला. सेमिनिफेर आपण हिस्टॉलॉजी शिकलेली आहे. सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये हे बघा अशा सर्टोली सेल्स आहेत आणि अशा हे बघा दीज आर द क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स. अशा क्युबॉइडल ही सर्टोली सेल्स होत्या, आपण बघितलेलं आहे हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस मध्ये. आणि मग त्याच्यापासून स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स,
स्पर्मॅटिड्स आणि नंतर स्पर्म, नंतर स्पर्म. हे बघा, हे असं टोटल आपण सिक्वेन्स पाहिलेला आहे. तेच आपल्याला इथं बघायचे. आता याच्यातली मी एक कुठली तरी सिंगल सेल घ्यायला. जस्ट आय एम टेकिंग दिस सिंगल सेल. ही सिंगल सेल समजा मी ही घेतली, ही रेड कलर डॉट केलेली, दिस सिंगल सेल. ही सिंगल सेल मी आता इथे घेतली. दिस इज द प्रायमरी और प्रायमॉर्डियल जर्म सेल. काय आहे ही? प्रायमॉर्डियल जर्म सेल. प्रायमॉर्डियल जर्म सेल. This primordial germ cell undergo mitosis division, repeated mitotic division. खूप मायटोटिक डिव्हिजन होतात. अँड इट फॉर्म, एका सेलचं मायटोसिस मध्ये 2 होतात तुम्हाला माहिती आहे. आणि दिस इज डिप्लॉइड सेल. ही डिप्लॉइड सेल आहे. त्या डिप्लॉइड सेलचं मायटोसिस झालं, तयार झालेला डिप्लॉइडच झाल्या. अगेन रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन म्हणालो मी. परत ह्याच्यापासून आणखीन एकाच्या 2 झाल्या, म्हणजे सुरुवातीपासूनच्या. कारण किती मायटोटिक डिव्हिजन झालं? दिस इज फर्स्ट मायटोटिक, दिस इज सेकंड मायटोटिक डिव्हिजन. एकाच्या 2, 2च्या 4. आणि प्रायमॉर्डियल जर्म सेलचं म्हणजेच जर्मायनल एपिथेलियल सेलचं रूपांतर कशामध्ये झालं? दिस इज द स्पर्मॅटोगोनियम. दिस इज द स्पर्मॅटोगोनियम. हा काय तयार झाला? स्पर्मॅटोगोनियम. दिस इज ऑल्सो डिप्लॉइड, कारण मायटोसिस मध्ये द क्रोमोझोम नंबर इज रिटेन. 46 क्रोमोझोम आहेत, 46च क्रोमोझोम इथं राहिले, म्हणजे क्रोमोझोम नंबर रिटेन राहिला. नाव वन ऑफ द स्पर्मॅटोगोनियम सेल. आणि ही जी फर्स्ट स्टेज आहे, दिस इज द मल्टिप्लिकेशन फेज. बघा, 3 स्टेजेस मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस व्हायला म्हटलं, त्यातली पहिली आहे मल्टिप्लिकेशन फेज. नाव वन ऑफ द स्पर्मॅटोगोनियम स्टॉप टू डिवाइड. डिवाइड होणं त्यांनी आता स्टॉप करतात, मायटोसिस करणं स्टॉप करतात. अँड नाव इन्क्रीजेस इन साईज. आता हे काय होते? त्याची साईज इन्क्रीज होते. नाव दिस change from spermatogonium to the first increased size, this phase is called second phase, that is growth phase. बघा, साईज मध्ये वाढ झाली म्हणजे ग्रोथ झाली, म्हणून ह्या दुसऱ्या फेजला नाव काय दिलेलं आहे? ग्रोथ फेज. दिस इज द ग्रोथ फेज. ग्रोथ फेज मध्ये स्पर्मॅटोगोनियमचं रूपांतर थोड्या इन्क्रीज्ड साईज असणाऱ्या सेलमध्ये झालं. दिस इज कॉल्ड, याला म्हणायचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. दिस इज ऑल्सो डिप्लॉइड. हा सुद्धा काय आहे? डिप्लॉइड. नाव इट अंडरगो मिओसिस. मग आता मिओसिस तुम्हाला 2 स्टेप मध्ये होतं. मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड वी हॅव सीन इन द 11th स्टँडर्ड. मिओसिस फर्स्ट मध्ये काय होतं? मग मिओसिस फर्स्ट मध्ये ह्या एकाच्या 2 झाल्या. सी द फर्स्ट फेज ऑफ मिओसिस, एकाच्या 2 झाल्या. मग मिओसिस मध्ये तुम्हाला माहिती आहे क्रोमोझोम नंबर रेड्यूस होतो, म्हणजे डिप्लॉइडचं रूपांतर कशात झालं? हॅप्लॉइड मध्ये झालं. अँड फॉर्म्ड सेल्स, आता एकाच्या 2 झालेल्या सेल्सला म्हणायचं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅट. हा होता प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, हा झाला सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. 46 क्रोमोझोमचा आता किती झाले? 23 क्रोमोझोम झाले, कारण मिओसिस मध्ये क्रोमोझोम नंबर रिड्यूस होतो. आणि पहिल्याच मिओसिस फर्स्ट मध्येच होतो, कारण मिओसिस सेकंड इज लाईक मायटोसिस. मिओसिस सेकंड कुणासारखं असतं? मायटोसिस. तिथं फक्त आता एकाच्या परत किती होणार आहेत? 2. याच्या पण एकाच्या किती होणार आहेत? 2. नाव दीज फॉर्म्ड 4 सेल्स. हा कुणामध्ये झाले? मिओसिस सेकंड. दिस इज मिओसिस सेकंड. या मिओसिस सेकंड मध्ये या 2च्या परत 4 तयार. These are called spermatids. यांना काय म्हणायचं? Spermatids. These are the spermatids. And all these spermatids are haploid. These spermatids are haploid. But these are not having a head, tail and middle piece. ह्याला काही असे हेड टेल वगैरे नाही, म्हणजे आणखीन स्पर्म तयार झाले. These are again circular. These are again circular. Now this total stage, this is the meiosis. हे झालं meiosis फर्स्ट, meiosis सेकंड मिळून meiosis. आता ह्या स्पर्मॅटिड्स, these spermatids then undergo some changes. काही ह्याच्यामध्ये चेंजेस व्हायला लागतात. दे इन्क्रीज इन साईज. त्यांची साईज इन्क्रीज व्हायला लागते. सेंट्रिओल रिअरेंज देमसेल्स. मधले जे सेंट्रिओल, आपल्याला स्पर्म बघायचे काय सेंट्रिओल वगैरे. सेंट्रिओल रिअरेंज देमसेल्स. मायटोकॉन्ड्रिया गेट स्पायरल. मायटोकॉन्ड्रिया जो असतो मधला तो स्पायरलिंग मध्ये होतो. म्हणजे हे जे काही चेंजेस व्हायलेत कुणामध्ये? अॅक्रोझोम इज फॉर्म्ड फ्रॉम गॉल्गी बॉडी. गॉल्गी ॲपॅरेटस पासून, गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून अॅक्रोझोम होतो. स्पर्म मधला अॅक्रोझोम तयार होतो. म्हणजे हे ह्या स्पर्मॅटिडच्या
चेंजेस व्हायला लागतात आणि 4 स्पर्मॅटिड पासनं हेड, नेक, टेल असणार. आपल्याला स्पर्मची डिटेल फिगर बघायची आहे काय आहे. असे स्पर्मॅटिड्सचं रूपांतर चेंजेस होऊन कन्व्हर्जन ऑफ स्पर्मॅटिड इनटू स्पर्म इज कॉल्ड स्पर्मिओजेनेसिस. इट इज कॉल्ड स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस मध्ये काय झालं? द लेंथ इज इन्क्रीज, द acrosome is formed from Golgi apparatus, centrioles get arranged, then mitochondria get spiraled. Okay, all these changes are found from spermatid to sperm. So spermatid चं रूपांतर sperm, and these are the sperms or spermatozoa. Sperms म्हणा, spermatozoa म्हणा, or male gamete म्हणा, काही म्हणा. All these are also haploid. म्हणजे primordial germ cell diploid, स्पर्मॅटोगोनियम डिप्लॉइड, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड. पहिले 3 डिप्लॉइड, नंतरच्या 3 स्टेजेस हॅप्लॉइड. अँड दिस स्पर्मॅटिड इज नॉन फंक्शनल, नॉन मोटाईल. ह्याच्यात काही टेल नसते, काही नाही. हा कसा आहे? नॉन फंक्शनल आहे, नॉन मोटाईल आहे. तो हालचालही करत नाही आणि तो कुठले कार्यही करत नाही. बट स्पर्म ड्युरिंग द प्रोसेस ऑफ स्पर्मिओजेनेसिस, स्पर्मिओजेनेसिस मध्ये स्पर्मॅटिडचं रूपांतर कशात झाले? स्पर्म मध्ये झाले. नाऊ द स्पर्म इज ऍक्टिव्ह, फंक्शनल, ओके, मोटाईल. ऍक्टिव्ह आहे, फंक्शनल आहे, मोटाईल आहे. अँड दिस इज नथिंग बट द मेल गॅमेट. हा कोण आहे? मेल. अँड द फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स फ्रॉम द प्रायमॉर्डियल जर्म सेल और जर्माइनल एपिथेलियल सेल ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. आणि स्पर्मॅटिड पासून स्पर्म तयार होणे दॅट इज कॉल्ड स्पर्मिओजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस. याच्यापासून स्पर्म तयार होणे स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्मॅटिड पासून स्पर्म तयार होणे दॅट इज स्पर्मिओजेनेसिस. आणि ही टोटल मिळून मिओसिस आणि स्पर्मिओजेनेसिस मिळून तिसरी स्टेज आहे दॅट इज मॅच्युरेशन फेज. ही कोणती फेज आहे? मॅच्युरेशन फेज. मिओसिस प्लस स्पर्मिओजेनेसिस. मॅच्युरेशन ही दुसरी होती ग्रोथ फेज. स्पर्मॅटोगोनियमची फक्त साईज इन्क्रीज झाली आणि मल्टिप्लिकेशन फेज मध्ये प्रायमॉर्डियल जर्म सेलचं रूपांतर स्पर्मॅटोगोनियम मध्ये झालं. सो ऑल दीज आर द 3 स्टेजेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म. ओके, नाउ दिस फॉर्म्ड स्पर्म, देन it fuses with the female gamete that is egg, and how that egg is formed, how oogenesis takes place, that we shall discuss in the next video. ते आपण काय करणार आहोत? नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं आहे मग इथून बघा, प्रायमॉर्डियल जर्म सेलचं रूपांतर स्पर्मॅटोगोनियम, देन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, देन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, देन स्पर्मॅटिड, देन स्पर्म. स्पर्म गेट अटॅच्ड टू द सर्टोली सेल्स सांगितलं मी. ह्या सर्टोली सेल्स ह्या ज्या रेड कलर मध्ये दाखवलेल्या आहेत, ऑल दीज आर द सर्टोली सेल्स. या सर्टोली सेल्सला ते अटॅच होतात. दे टेक नरिशमेंट फ्रॉम दोज सर्टोली सेल्स. सर्टोली सेल त्यांना नरिश करण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीने हे स्पर्म नंतर तुमच्या वास डेफरन्स मधून, पेनिस मधनं फिमेल व्हेजायनल ट्रॅक मध्ये एंट्री करतात. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट दॅट इज स्पर्मॅटोजेनेसिस. थँक्यू.